मुंबईकरांनो, तुम्ही जर आता लोकल, बस, मेट्रो, मोनो अशा वेगवेगळ्या सुविधा घेऊन प्रवास करताय, तर तुम्हाला त्या वेगवेगळं तिकीट काढायची गरज नाहीये। तुम्हाला फक्त एक डिजिटल तिकीट काढून तुम्हाला आता हा सर्व प्रवास करता येणार आहे। यामध्ये तुम्हाला जिथून प्रवास सुरू करणार आहात आणि जिथे पोहोचायचे ते ठिकाण निवडायचे आणि हे ॲप तुम्हाला एकत्रित तिकीट उपलब्ध करून देणार आहे। एकूण प्रवासाचा जो खर्च आहे तो तुम्हाला डिजिटली उपलब्ध होईल। त्याचं तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करायचं आहे आणि तुम्हाला हा प्रवास करणं सोपं होणार आहे। नेमकं मुंबई वन ॲप कसं वापरायचं ते आपण या व्हिडिओत पाहू। गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून तुम्ही मुंबई वन हे ॲप डाउनलोड करा। तुमचं नाव, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर जीमेल ॲड्रेस ही सर्व माहिती टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो याच्यामध्ये टाका आणि हे ॲप लॉग इन करा। मुंबई मेट्रो लाईन 1, 2A, 3 ॲक्वा लाईन आणि 7 ठाणे महानगरपालिका परिवहन, मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन या सर्व ज्या प्रवासाच्या सुविधा आहेत त्याचा समावेश या ॲपमध्ये होतो। म्हणजेच तुम्ही जर या सर्व ठिकाणी प्रवास करत असाल, या सर्व सुविधांचा वापर करत असाल, त्याच्यासाठी तुम्ही मुंबई वन हे ॲप डाउनलोड करू शकता। या ॲपचं एक वैशिष्ट्य आहे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ॲपमध्ये आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी SOS हे बटन देण्यात आले। तुम्ही जर यामध्ये ट्रिप प्लॅन केली तर जवळपास मेट्रो कोणती आहे, बस स्थानक कोणते आहे, तुम्ही कसा प्रवास केलात तर तुम्ही लवकर पोहोचाल, याचे सर्वाचे ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत। तसंच महत्त्वाची पर्यटन स्थळं कोणती आहे, त्याच्यानंतर मॅप कोणता आहे, हे सगळं या ॲपवर उपलब्ध आहे। जर तुम्ही फक्त लोकलने प्रवास करताय किंवा फक्त मेट्रोने प्रवास करताय किंवा फक्त मोनोने प्रवास करताय तर तसेही तुम्हाला ऑप्शन्स आहेत, तसेही तुम्ही निवडू शकता आणि ऑनलाईन तिकीट काढू शकता। पण जर तुम्ही ट्रिप प्लॅन केली म्हणजे एका ठिकाणाहून निघायचं आणि तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचे ते जर या ॲपला सांगितलं तर तुम्हाला हे ॲप ट्रिप प्लॅन करून देतं आणि एकच डिजिटल तिकीट काढून तुम्ही या सगळ्याचा प्रवास करू शकता। एका व्यवहारात तुम्ही फक्त 6 तिकीट बुक करू शकता। तुम्ही एकदा प्रवास निश्चित केला त्याच्यानंतर तुम्हाला हे ॲप सांगतं पे नाव, ऑनलाईन पेमेंट करा। त्याच्यामध्ये तुम्ही UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून डिजिटल पद्धतीने तिकिटाचे दर भरू शकता। पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमच्या फोनवर लगेच एक QR कोड तयार होतो आणि मेट्रो स्थानकावर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही आपला प्रवास करू शकता। जेव्हा आपण मुंबईत प्रवास करतो त्यावेळेला ट्रॅफिकमध्ये अडकतो, वेळ वाया जातो, ते म्हणजे तिकिटाच्या गर्दीमध्ये। तो वेळ तुमचा इथे वाचेल, त्यासाठी तुम्ही मुंबई वन ॲप हे डाउनलोड करा आणि सांगितल्याप्रमाणे त्याच्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या पूर्ण करा, डिजिटल तिकीट काढा आणि यापुढे मुंबईत प्रवास करा।